दापोली तालुक्यातील केळशी येथील समुद्राला गेले 4 दिवस उधाण आले। प्रचंड मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळल्या असून प्रचंड मोठ्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची धूप झाली। समुद्रालगत असलेल्या घरांना भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अरे तिकडं काय अवस्था आहे जगातला आज या ठिकाणी केळशी बीचवरती काय परिस्थिती झालेली आहे। पाऊस पण नुकताच पडून गेला आहे आणि उधाण आहे। या उधाणाच्या या परिस्थितीमध्ये आत्ता ह्या ज्या आपण लाटा बघतोय त्या लाटा म्हणजे सगळा बीच आहे, म्हणजे केळशीचा जो फिरण्याचा सगळा बीचचा एरिया आहे तो सगळा ह्या लाटांनी व्यापून हे पाणी आता वस्तीमध्ये शिरायला लागलेलं अशी परिस्थिती आहे। आपण जे इथे खाली बघाल तर हे सगळं पाणी आता ह्या वरती रस्त्यावरती, हा मुख्य रस्ता आहे समुद्रावरती जाण्याचा, त्या रस्त्यावरती हे सगळं पाणी आता वरती येऊन पुढे असलेली जी काही वस्ती आहे ही वस्ती वगैरे सगळी इथे भविष्यात इथे हॉटेलं वगैरे होणार आहेत, त्याच्यासाठी हा पूर्ण समुद्रकिनारी बंधाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे। अनेक वर्ष या गोष्टीची मागणी केळशी वासियांकडून सगळ्यांना अर्जुन होते की इतर ठिकाणी ज्याप्रमाणे बंधारे झाले, धरणेला बंधारा झाला आहे, पाळण्यात बंधारा झाला, लोकांच्या वस्तीत पाणी शिरते, पण केळशी अजून ह्यासाठी वंचित आहे। त्यामुळे हा बंधारा होणं अत्यंत गरजेचं आहे। हा जर बंधारा झाला नाही तर इथली भविष्यातली जी वस्ती आहे त्यांना खूप मोठा त्रास होणार आहे, कारण या समुद्रकिनारी अनेक घरं आहेत, पूर्वापार घरं आहेत आणि ती सगळी त्या वस्तीमध्ये हे पाणी शिरण्याची आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे। पर्यटनदृष्ट्या केळशी गावाला एक विशेष महत्त्व आहे आणि गावाची रचना पण इतकी सुंदर केलेली आहे की गावातलं पाणी एका ठिकाणी गोळा होतं, ते खाडीला जाऊन समुद्राला मिळतं। पण हे आता तुम्ही बघत असाल तर भरती ही एवढी आलेली आहे मोठ्याने आणि इथं संरक्षण भिंत नसल्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल खूप वाळूची धूप होते आणि हेच पाणी आता भरती एवढी मोठी आले असल्याने ती खाडी मार्गे पूर्ण गावामध्ये हे पाणी भरलेलं आहे। तर पाऊस आता नसताना पण गावातल्या काही घरांच्या पायटंट्यांपर्यंत पाणी हे पोचलेलं आहे। तर एवढा संरक्षण भिंतांची ही आवश्यकता आहे इकडे की त्यामुळेच गावाचं एक वेळ रक्षण होऊ शकेल। दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्ती वाढत जात आहेत, तर ती आपत्ती घडल्यानंतर लक्ष देण्यापेक्षा त्या तत्पूर्वी जर गावाकडे लक्ष दिलं आणि गावाला संरक्षण भिंत किंवा बंधारा असं काय असून जर सुरक्षा दिली तर ते खूप गावासाठी चांगलं असेल। पर्यटकांसाठी लावण्यात आलेली बाकडी सुद्धा उधाणाच्या लाटांमध्ये वाहून गेले। समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केली आहे। सुपेकर मी एक हॉटेल व्यावसायिक आहे केळशीमधला। आज समुद्रकिनारी इतकी वाईट अवस्था झाली आहे, या उधाणाचं पाणी इतक्या गावामध्ये शिरत चाललं आहे की आज ग्रामपंचायतकडून तिथे बसण्यासाठी बेंचेस वगैरे लावले होते ते सुद्धा वाहून गेलेले। ही वाईट अवस्था आहे, इतका कचरा आलेला आहे आणि ह्याआधी कधी एवढं पाणी गावात वाढलेलं नव्हतं। जवळजवळ नेहमीच्या भरतीला येणाऱ्या पाण्यापेक्षा कमीत कमी एक 15 ते 20 मीटरनी समुद्र अजून गावाकडे आतमध्ये आलेला आहे। त्यामुळे अजून पुढच्या भरतीला परत मोठा उधाण आहे, त्याला पण पाणी वाढण्याची शक्यता आहे।
त्यामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. संरक्षण भिंत खूप गरजेची आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी ग्रामपंचायतीकडून किंवा वरच्या लेवलनी प्रस्ताव व्हावे आणि लवकरात लवकर या सगळ्याचा बंदोबस्त व्हावा. नाहीतर गावातल्या घरांना पण शेतीला पण सगळ्यांना धोका आहे. शेतीमध्ये खारं पाणी शिरतं आहे आणि त्याच्यामुळे आज शेतकरी अगोदरच हैराण आहे आणि त्याच्यातून खारं पाणी शिरल्यामुळे या सगळ्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. त्यामुळे आणि आत्ता तर एवढं पाणी वाढतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतजमिनींची वाट लागत चाललेली आहे. नमस्कार. काय आम्ही खूप पर्यटन स्थळे आलेलो आहेत. केळशी गावाची आम्ही महिमा ऐकली होती, वाचली होती आणि त्यामुळे आमचे प्रसाद मित्र माने यांच्या आम्ही या ठिकाणी घरी आलो आहोत. आणि आज केळशी पर्यटन स्थळी असताना तिथे समुद्रकिनारा पाण्याचा योग आला, पण असुविधा या ठिकाणी बऱ्याच आहेत. त्यामुळे ह्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी एक चांगली पर्यटन व्यवस्था सुरू केली, वाहतूक असेल, त्याच्यानंतर इकडे जो परिसर दिसतो आहे थोडासा अस्वच्छ परिसर आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बांध असावा किंवा इकडे या ठिकाणी एक पर्यायी व्यवस्था असावी जेणेकरून पर्यटन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. आम्ही आलो, आम्हाला निसर्ग आवडला आहे, चांगले सगळे आहेत, लोक चांगले आहेत, पर्यटन स्थळ चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पण सुविधा ज्या ठिकाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या पर्यटन स्थळाला चांगली तेवढी प्रसिद्धी मिळू शकणार नाही. त्यामुळे जर शासनाने याची फार मोठ्या प्रमाणात दखल घ्यायला हवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.